रेडी. दावा मिळकत ही वादी व प्रतिवादी यांची एकत्र कुटुंबांची वडिलोपार्जित मालकी हक्क व कब्जे वहिवाटीची मिळकत असून वादपत्राच्या कलम 2 मध्ये वादी व प्रतिवादी यांची वंशावळ नमूद केली आहे. वादीने पुढे असे नमूद केले की त्यांच्या कुटुंबाचे मूळ पुरुष हे 1966 साली मयत झाले, तसेच त्यांची पत्नी 2007 साली मयत झाली असून वादी व प्रतिवादी 1 व 2 ही मयतांची वारस आहेत. दावा मिळकत ही मूळ पुरुष यांना वडिलोपार्जित वाटणीत 1991 साली मिळालेली आहे. सदर जमिनीच्या येणाऱ्या उत्पन्नातून तसेच वादी व प्रतिवादी यांच्या ऊसतोड कमाईतून आणि मयत यांनी ठेवलेल्या रक्कमेतून वादी व प्रतिवादी यांनी वादपत्राच्या कलम 1 क मधील मिळकत ही 1996 साली खरेदी घेतली आहे. दावा मिळकतीच्या 7-12 उतार्यावर वादी, प्रतिवादी व त्यांची आई यांची वारस म्हणून नोंद लागली आहे. मृत्यूपश्चात वादी व प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांची नावे वारस म्हणून लागलेली आहे. वादी यांनी पुढे असे नमूद केले की प्रतिवादी क्रमांक 2 यांची पत्नी मयत असून त्यांना मूलबाळ नाही. त्यांचा सांभाळ प्रतिवादी क्रमांक 1 हे करतात. वादी व प्रतिवादी हे दावा मिळकतीची वहिवाट मशागत येऊन जाऊन सामायिकात करीत असे, परंतु चालू वर्षाच्या रब्बी हंगामात प्रतिवादी क्रमांक 2 ने वादीच्या हिश्श्याचे पीक परस्पर स्वतः घेतले. वादीने त्याबद्दल विचारणा केली असता प्रतिवादी क्रमांक 2 ने वादीस त्या जमिनीत संबंध नसल्याचेच पीक देणार नसल्याचे सांगितले. तसेच प्रतिवादी क्रमांक 2 ने त्यांच्या हिश्श्याची जमीन विकून टाकणार असल्याचे सांगितले. वादीने प्रतिवादीस दावा मिळकतीचे वाटप करून मागितले असता ते करून देण्यास प्रतिवादी क्रमांक 2 ने नाकारले. प्रतिवादी क्रमांक 2 च्या कृत्यास प्रतिवादी क्रमांक 1 ची पूर्ण साथ आहे. तसेच प्रतिवादी 2 चा येणारा हिस्सा वादीच्या जमिनीच्या शेजारी असल्यामुळे वादी सरकारी भावाप्रमाणे खरेदी घेण्यास तयार आहे. दावा क्रमांक 1 अ मधील मिळकती ह्या वादी व प्रतिवादीच्या एकत्र कुटुंबाच्या मिळकती आहेत. त्यामुळे मूळ पुरुष मयत यांची वारस म्हणून वादी, प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांना दावा मिळकतीमध्ये प्रत्येकी 1/3 हिस्सा वाटणी प्रमाणे जातो. या दाव्यात प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांनी वादीच्या दाव्यास लेखी कैफियत सादर न केल्यामुळे वादी यांना दावा मिळकतीत हिस्सा असल्याचीच बाब स्वीकारल्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. सबब वादी व प्रतिवादी यांना दावा कलम अ मध्ये प्रत्येकी 1/3 हिस्सा मिळणेस
पात्र ठरतात. दाव्यात वादीने अशी विनंती केलेली आहे की दावा मिळकतीचे सरस नीरस मानाने वाटप होऊन मिळावे. मी वर नमूद केल्याप्रमाणे वादीने दावा मिळकतीमध्ये त्यांचा हिस्सा साबित केलेला आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी क्रमांक 1 व 2 हे वर नमूद केल्याप्रमाणे दावा मिळकतीतील त्यांचे हिस्से मिळण्यास पात्र आहे. पुढे वादीने प्रतिवादीचा हिस्सा ते बाजारभावाप्रमाणे अग्रहक्काने खरेदी करण्यास तयार असल्याचे सांगितले, परंतु तदनुषंगाने प्रतिवादी क्रमांक 1 व 2 हे तिराहित व्यक्तीस दावा मिळकत विक्री करत असल्याबद्दल कोणताही स्वतंत्र साक्षीदाराचा पुरावा न्यायालयासमोर सादर केलेला नाही. तसेच प्रतिवादी ही कोणत्या व्यक्तीस सदरची मिळकत विक्री करणारा आहे त्यांची नाव सुद्धा नमूद केलेले नाही. तसेच वादपत्राच्या दाव्यास नमूद कारणामध्ये अग्रहक्काची मागणी करण्यासाठी कधी कारण घडले ते स्पष्टपणे नमूद केले नाही. अशा परिस्थितीत केवळ वादीच्या एकट्याच्या पुराव्यावर विसंबून राहून प्रतिवादी हे त्यांचा अविभक्त हिस्सा विक्री करत असल्याची बाब विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे हे प्रतिवादीचा हिस्सा अग्रहक्काने खरेदी करण्यास पात्र ठरत नाही. सबब मी मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील माझा निष्कर्ष होकारार्थी व मुद्दा क्रमांक 3 चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहे. मुद्दा क्रमांक 1 ते 3 वरील माझे निष्कर्षात अनुसरून वादीचा दावा अंशतः मंजूर करणे न्यायोचित होईल. सबब वरील निष्कर्षावरून माझे असे मत आहे की वादींनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये हिस्सा साबित केलेला आहे.